नमस्कार. नमस्कार. बोला. आता बोलूया. हा बोला ना. हां. तर व्यवहारे साहेब, आपला वॉटर कंडिशनर लावून साधारणपणे फक्त 15 ते 20 दिवस झालेले आहेत. तर हो आपला जो रिझल्ट आहे ना, तर वॉटर कंडिशनर हो. घेण्यापूर्वी सलग एका ह्याच्यामध्ये हा कॉल ऑडिओ रेकॉर्ड होतोय, मग त्याचा व्हिडिओ तयार होईल. तर हो. तुमचा वॉटर कंडिशनर घेण्याचा अनुभव, त्याच्या आधी तुम्ही किती वर्ष शेती करताय, तुमचं नाव, गाव, पत्ता आणि तुम्हाला काय काय प्रश्न होते, किती वर्षापासून ते प्रश्न येत होते, मग तुम्ही कित्येक सगळा शोध घेतला, व्याजाने कर्ज काढलं, मग तो सगळा प्रवास आहे ना, हा तुम्ही सलग सांगा. हो. माझं नाव तुकाराम ज्ञानदेव वावरे, राहणार रामकृष्णनगर. हं. हो. तर मी वॉटर कंडिशन घेऊन 15 दिवस झाले. तर मला चांगल्यापैकी रिझल्ट आलेला आहे. हं. हो. ते रिझल्ट आता मकाला आणि ऊसाला आणि माझ्या घासाला चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. ओके. पण पहिले किती वर्षापासून शेती करताय? मला झालं 20 वर्ष झाले मी शेती करतो. ओके. मग पूर्वी पाण्याची परिस्थिती काय होती? म्हणजे 20 वर्षापूर्वी म्हणजे साधारणपणे 2004 पासून तुम्ही शेती करताय. तर तुमचं हे जे पाण्याचं टीडीएस आहे, हा पहिले असा होता का नंतर तो जास्त खराब झाला? नाही. पहिला टिडेस चांगला होता, पण 2008 पासून टिडेस एकदम जास्त खराब होत गेला. म्हणजे जमिनीच्या पाण्याचं टीडीएस जो आहे तो वाढत गेला. हो, वाढत गेला. ओके. मध्ये अंदाजे किती आहे? विकासवन बोलणं झालं होतं, आपण मोजला नाहीये, पण अंदाजे किती आहे? आजूबाजूचा कधी असं ऐकवत आलं होतं की आपल्या एरियामधला टीडीएस एवढा आहे, साधारणपणे 2,500 आहे, 3,000 आहे? तर कमीत कमी तरी 2,500 तर माझ्या अंदाजाने असणार आहे. ओके, चांगली गोष्ट आहे. तर मग तुम्हाला 2,000 हे सगळे प्रश्न जे आहेत हे हो. म्हणजे टीडीएस वाढला वगैरे सगळं ठीक आहे, पण हो. जाणवायला कधीपासून लागले? जाणवायला याला 10-12 वर्ष होत आले तर जाणवायला. म्हणजे 2014 पासून तुमच्या शेतीची परिस्थिती एकदम हलाख्याची चालू आहे त्याच्यामध्ये. आला की. हां. मग त्याच्यामध्ये काय काय प्रश्न येतात? जमीन पांढरी पडते हा एक प्रश्न आहे, तो तर समोर दिसतं की आता हा नदीच्या पाण्यावर दिसत नाही, पण आपल्याला दिसतो. मग त्याच्यानंतर उत्पन्नामध्ये काय, किती एकर क्षेत्र आहे आपलं? माझं 1.5 एकर शेत आहे सर. फक्त 1.5 एकर आहे. हो, फक्त 1.5 अच्छा एकर. अच्छा. ओके. मग त्या 1.5 एकर मध्ये तुम्ही काय उत्पादन घेता? मी ऊस घेतो उत्पन्न. ओके. आणि मग ऊसाचं उत्पन्न साधारणपणे 2014 पूर्वी काय होतं आणि नंतर कसं कसं खालावत गेलं ते? आता 2000 पूर्वीच 40 टन लोक बसत होतं ॲव्हरेज. हां. आणि त्याच्यानंतर मग एकदम कमी कमी होत गेलं, तर आता पारलं की 20 टनावरच ॲव्हरेज झालेलं एकरी. हो, म्हणजे जवळजवळ अर्ध उत्पादन तुमचं कमी झालं त्याच्यामध्ये. हो, हां. अर्ध उत्पन्न कमी झालं. मग याच्याबद्दल जेव्हा चौकशी चालू केली, विचार चालू केला, तेव्हा तुम्हाला सर्वात म्हणजे कशामुळे हे झालंय याचा शोध घेतल्यानंतर तुम्हाला काय सापडलं? याच्यामध्ये शोध सर म्हणजे असं व्हायला लागलं की रान खूप पांढरं पडायला लागलं. हं. हा, तर मग म्हणलं आता याला पर्याय काय असेल म्हणून मी युट्यूबवर बघितलं मग. हं. हो, तर मग असं वॉटर कंडिशन हे बघितलं मी. हां. मग बरोबर. म्हणलं हे वॉटर कंडिशन आपल्याला घ्यावं म्हणलं हे आता. हां. तर मग मी वॉटर कंडिशन घ्यायला मी काय केलं, मग कर्ज काढलं. मी माझ्याकडे पैसे नव्हते. अच्छा. कधीची गोष्ट आहे? आता 1 महिन्यापूर्वीची? हा, 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ही. अच्छा. कर्ज काढलं. मग किती कर्ज काढलं? म्हणजे त्यासाठी काय गहाण ठेवलं? मी माझी जमीनच गहाण ठेवली म्हणायची. हां, बरोबर आहे. म्हणजे एक सिक्युरिटी म्हणून. आणि कर्ज किती काढलं? कर्ज मी 50,000 रुपये काढले. ओके. 50,000 कर्ज काढलं. पण हो. एवढा निर्णय घेण्याबद्दल, म्हणजे कर्ज काढून वॉटर कसं घ्यावं असं का वाटलं? असं वाटलं की मला, म्हणजे खूप असे मी युट्यूबवर बघितलं, खूप शेतकऱ्यांचे प्रतिसाद होता की चांगलं आहे, आमची शेती अशी होत होतं, तसं होत होतं. आम्ही घेतलं, आम्हाला रिझल्ट आला. हं. हा, तर मग मी काही कोणी शेतकऱ्याकडे गेलो नाही, कोणा शेतकऱ्याला भेटलो नाही मी. हं. तर मी माझा स्वतःच निर्णय केला, म्हणलं आपण घेऊच म्हणलं हे, म्हणून मी घेतलं हे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपला प्रश्न सोडवण्यासाठी एक प्रकारचा हो. तुम्ही थोडासा एक प्रकारचा जुगार खेळला असं म्हटलं तरी हरकत नाही हो, त्याच्यामध्ये, हो, की हो. बाबा हे एकदा हो. करून बघूया,
जास्तीत जास्त झालं तर काय होईल, आपले 50,000 रुपये जातील, पण फायदा झाला तर खूप हे होईल. मग आज 15-20 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर ते कर्ज घेतल्यानंतर, बरं आता वॉटर कनेक्शन लावल्या ज्या दिवशी लावलं साधारणपणे त्याला 15 दिवस झाले, म्हणजे 15 मार्चच्या आसपास लावलंय. तर 15 मार्च नंतर त्या दिवशी लावल्यानंतर त्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे त्यावर कारण काय आहे, एवढं तुम्हाला मुद्दाहून का विचारतोय, रिझल्ट आम्हाला लोकांकडे मिळतात पण महिना दीड महिन्यानंतर वगैरे असतात. 15 दिवसामध्ये पहिल्या 2 पाण्यामध्ये रिझल्ट मिळतात आणि ते पण 2,500-3,000 TDS मध्ये. ही जरा थोडी वेगळी गोष्ट आहे. तर ते थोडा सविस्तर सांगा की लावल्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीला काय काय सुरुवात झाली. तर मी लावल्याच्या नंतर मग मी माझा ऊस हार्वेस्टर झाला, मग केला मी ऊसाला पाणी दिलं. ऊसाची चांगली फुटवण्याची क्षमता चांगल्या प्रकारे झाली आणि ऊसाची वाढ व्हायला लागली, पांढऱ्या मुळींची सुद्धा वाढ व्हायला लागली. आणि माझ्याकडं घासही त्या 4 ते 5 गुंठे तर त्या घासाची सुद्धा वाढ होत नव्हती आणि त्याला मशीन बसायच्या अगोदर वेळोवेळी दर पाण्याला त्याला खत द्यावं लागत होतं. तर आता मशीन बसवल्यापासून त्याला खत एकदम कमी प्रमाणात लागायला लागलं. बरं, खत कुठलं येतं, म्हणजे पाण्यात विरघळणार देता का असं वरचं देता? नाही, वरचं देत होतं, वरचं. अच्छा, वरचं खत द्यायचं आणि त्याबरोबर पहिले खत द्यायचं आणि मग पाणी सोडायचं. हो, पहिलं खत द्यायचं मग पाणी द्यायचं. त्यावेळेस तो घास जरा तरी हे व्हायचा, म्हणजे त्याच्या ज्या काही मुळे आहेत त्यांना औषध दिल्यासारखं त्यांना करायला लागायचं. हो हो, बरोबर आहे, बरोबर. तो मग आता तो तुमचं म्हणणं असं आहे की तो खत देण्याचा प्रकार पूर्णपणे थांबलाय आता. हो, थांबला. खत देण्याचा प्रकार पूर्णपणे थांबला. ओके. हो. आपलं 1.5 एकरसाठी काय बोरवेल आहे का विहीर आहे? विहीर आहे. ओके. आणि विहिरीमध्ये पंप किती एचपीचा आहे? 3 HP पंप आहे. 3 एचपीचा आहे. ओके, चालेल, चांगली गोष्ट आहे. मग तो झाला तुमचा, याचा आला म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यामुळे त्याचा खोडवा राहिला होता. आणि ऊसाची व्हरायटी कुठली आहे? ऊसाची व्हरायटी 86-032 आहे. 86-032 आहे. ओके. आणि हे जे घास आहे ते घास कुठल्या व्हरायटीचं आहे? आपला मेथी घास म्हणते सर त्याला. मेथी घास. मेथी घास. मेथी घास आहे. ओके. आणि मग तो खतं बंद केली आणि हे पाणी दिलं तर त्याच्यामध्ये तो पहिले किती दिवसामध्ये कापणीला यायचा आणि आता किती दिवसामध्ये येतोय? पहिला म्हणजे कापणीला यायला 18 दिवस लागत होते पहिलं कापणीला यायला. आता कंडिशनचं पाणी दिल्यापासून तो 8 दिवसाला त्याची कापणी येऊ राहिली आता. अच्छा, म्हणजे जवळजवळ 10 दिवसामध्ये 100% फरक पडलाय असं म्हणता येईल त्यामध्ये. आणि खतं न देता. बरोबर आहे. खत नाही दिलं. हा पहिला रिझल्ट झाला. आणखी तुमच्यासाठी एक सांगतो की वॉटर कंडिशनर आहे ना, ते काल आपलं जे विकासने पण तुम्हाला सांगितलं असेल, विकास लहाणी सरांनी, की वॉटर कंडिशनर हे एखाद्या पिकासाठी नाहीये, म्हणजे या पिकासाठी वेगळं त्या पिकासाठी वेगळं असं नाहीये. ते मुंबईपासून राजस्थानपर्यंत एकच आहे. तुम्ही ते कुठल्याही पिकाला वापरा, तुम्हाला म्हणजे कोथिंबीरला वापरलं तरी पण तुम्हाला रिझल्ट त्याचा तसाच मिळणार आहे. आणि आंब्याच्या झाडाला आम्ही कोकणामध्ये देतो ना, त्याला पण त्याचा रिझल्ट मिळतो. फक्त परिस्थिती अशी असते की घासामध्ये रिझल्ट का लवकर आला त्याचं कारण मला कळलंय की ते 18 दिवसाला तुमची कापणी होती त्याच्यामध्ये, तर त्याची मुळ्या वाढल्यामुळे तो पटापट वाढायला लागला, कारण त्याला जमिनीतली सगळी अन्नद्रव्य मिळायला लागली. बरोबर आहे. मग आता म्हणजे तो तुमचा म्हणजे एवढ्या कमी क्षेत्रामध्ये आणि एकदम म्हणजे घासाला टोटल आतापर्यंत पाणी किती दिलं? 2दा दिलं का फक्त? घासाला दोन वेळेस पाणी दिलं. 2 वेळेस. म्हणजे दर 8 दिवसांनी पाणी देता थोडक्यामध्ये. आणि पहिले खतं टाकून मग पाणी द्यायचे, आता खतं बंद केली. पहिलं खत पुढं टाकायला लागत होतं, पाठीमागं पाणी द्यावं लागत होतं. ओके. मग आणि त्या 5 गुंठ्याचा खताचा एक वेळचा खर्च किती होता, जो काय असेल तो? आता त्याचा तरी किमान 1000 रुपये खर्च होत होता. अच्छा. म्हणजे दर समजा दिलेल्या पाण्याबरोबर ती खतं द्यायची, म्हणजे थोडक्यामध्ये घास जरी स्वतःचा असला तरी तो विकत घेतल्यासारखा खतांवरनं वाढवायला लागायचा. हो, खतामुळेच वाढवावं लागत. बरोबर. म्हणजे तेच तुमच्या महिन्याला 4000 रुपये किंवा काहीतरी 3000 रुपये वाचला असं म्हणता येईल. हो, वाचले. म्हणजे काय म्हणतात त्याला, कर्जावरचं व्याज तुमचं परत मिळालं. बरोबर आहे. मग एकूण आता शेवटचा प्रश्न असा आहे की 15 दिवसाचा जरी वेळ झाला असला तरी शेतकरी लोकांना तुम्हाला एक संदेश द्यायचा असेल की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये जात होते त्याच्यामध्ये, तर त्याच्यामधनं शेतकरी लोकांना काय संदेश द्याल? मी तर म्हणतो सगळ्या शेतकऱ्यांनी वॉटर कंडिशनरचा वापर करायलाच पाहिजे. बरोबर आहे. आणि ते सर एक माझी जमीन कशी एकदम पांढरी पडत होती. हो, आता ते पांढरं पडायचं प्रमाण आता जवळपास 30% ती आले सध्या आता. बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की तुमचं 20 वर्ष ते पाणी वापरलं गेलंय, त्यातले 10 वर्ष तुमचं पाणी खराब झालंय. समजा पूर्वी पण खराब होतं, पण आता अति खराब झालंय.
त्याच्यामध्ये. हो. हा म्हणजे त्यामुळे ती एकदम एका याच्यामध्ये होणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला काल जो उपाय सांगितला ना, तोच उपाय आता पुन्हा सांगतो, की जी जमीन आहे ना त्याच्या एक 5-5 किलोच्या पिशव्या बनवा त्याच्यामध्ये. म्हणजे 5 किलोची ग्रो बॅग घ्या किंवा कुठली पिशवी घ्या. अगदी किराणावाल्याची निळी पिशवी घेतलीत ना तरी चालेल. तिला माती भरायची, खड्डा करायचा आणि ती पुरायची. तर हे करायचं कशासाठी माहितीये का, की त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं की तुमचं जे 1.5 एकर आहे ना, ते 1.5 एकरचा गेल्या 10 वर्षामध्ये खूप ऱ्हास झालेला आहे. खूप वाईट परिस्थिती झाली. तर त्याच्याऐवजी काय करायचं, की आपण जशी शीताची परीक्षा करतो ना, म्हणजे भात शिजला का नाही बघण्यासाठी आपण एक दाणा घेतो आणि तो शिजला की नाही बघतो. तसं याच्यामध्ये 1 किलोची, 2 किलोची, 5 किलोची पिशवी बनवायची, त्यात माती भरायची, एकाच्या ऐवजी 4 पिशव्या बनवायच्या आणि त्या जमिनीमध्ये पुरायच्या. अशा पद्धतीने पुरायच्या की त्याच्यामध्ये पाणी जाईल आणि ते पाणी पिशवीच्या खाली होल मारले त्याच्यातनं निघून जाईल. त्याच्यानंतर काय होतं, महिनाभरानंतर त्या पिशवीची जी अवस्था होईल ना, तशी आपली अवस्था पुढच्या शेतीची होणार आहे. म्हणजे चांगली भुसभुशीतपणा एकदम चांगला वाढेल त्याच्यामध्ये. तर एकदम चांगली गोष्ट आहे. खूप चांगली म्हणजे अशा यशोगाथा आम्ही ऐकतच असतो. पण 2 पाण्यामध्ये आणि 1 पाण्यामध्ये जी आली ना, ते विकासने पण मला स्वतः सांगितलं की सर हे खूपच लवकर झालंय सगळं काम. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष बोला आणि त्यांचा ऑडिओ रेकॉर्ड करून एक शेतकऱ्यांसाठी एक व्हिडिओ बनवा. तर म्हटलं चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तर थोडक्यामध्ये कर्ज काढून जो वॉटर कनेक्शन घेतला त्याच्यामध्ये, तर त्याच्या आतापर्यंत ज्या काही गोष्टी केल्या त्याच्यामधली सर्व चांगली इन्व्हेस्टमेंट झाली. आणि आता आणखी तुमच्या माहितीसाठी सांगतो, जरी त्याला 5 वर्ष गॅरंटी असली ना, तरी त्याचं आयुष्य हे कमीत कमी 2 पिढ्या 3 पिढ्या म्हणता येईल. कारण त्याच्यामध्ये ना तुम्ही बघितलात ना, तुम्ही मशीन लावलं तर तो इलेक्ट्रॉनिकचा एक पार्ट आहे. त्या पार्टला कधी प्रॉब्लेम आला ना, तर आम्ही पूर्णपणे फ्री रिप्लेसमेंट करून देतो. त्याचं काही असेल तरी फ्रीमध्ये करून देतो. 5 वर्षानंतर पण करून दिल्याची उदाहरणं आहेत. म्हणजे पुन्हा लोकांचा प्रश्न असतो की अहो 5 वर्षानंतर मग तुम्ही पुन्हा नवीन मशीनचे पैसे घेणार का? आतापर्यंत गेल्या 12 वर्षामध्ये आम्ही एकही माणसाकडनं, शेतकऱ्याकडनं कुठलेही पैसे घेतल्याचं उदाहरण नाहीये. म्हणजे एखाद्याचा ट्रान्सफॉर्मर गेला तर तो पडतो 400 रुपयाला, आम्ही तो बदली करून दिलाय. त्याच्यानंतर तो जर का काही मदरबोर्डचा प्रॉब्लेम झाला, कारण ते जे बाकी मशीन आहे ना, ते मशीन कुठल्याच प्रकारे हे होत नाही. आपलं 2 सिलेंडरचं मशीन आहे ना? हो, 2 सिलेंडर. हा बरोबर, 2 सिलेंडरचं 50,000 लिटर पाणी निघतं. ओके. आणि आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की तुम्ही पाणी फिरवलंय का मागच्या साईडला? नाही, मागच्या साईडला नाही फिरवलं पाणी. नाही, ते लगेच करून घ्या. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्याचं काय करा माहितीये का, तुमचं पाणी जे शेतीला जातं ना, त्याच्यामध्ये एक वॉल लावा आणि एक वॉल इकडे लावा. फक्त 2 वॉल लावायचे आणि ते पाणी आहे ना, तिकडचा वॉल बंद करायचा, इकडचा वॉल चालू करायचा आणि ते पाणी मागे टाकायचं विहिरीमध्ये. आता हे कधी करायचं, तर आता तुमचा समजा उन्हाळ्यामध्ये भरणा जास्त असतो, तर उन्हाळ्यात आणि तुमचं क्षेत्र मात्र कमी आहे, त्यामुळे 1.5 एकर तुमचा भरणा माझ्या मते आता महिन्यात किती वेळा पाणी देतात शेताला? आम्ही सर 8 दिवसाला पाणी देतो. 8 दिवसात देताय ना, म्हणजे याचा अर्थ तुमचे साधारणपणे 4 ते 5 दिवस शिल्लक आहेत. म्हणजे पाणी वापरलं जात नाही. त्यावेळेला काय करा, त्यातले 2 दिवस 3 दिवस किंवा सुरुवातीला 5 दिवस आहे ना, तुम्ही ते सगळं पाणी आहे ना ते विहिरीमध्ये मागे सोडा. त्याचं कारण सांगतो की त्याच्यामुळे तो जो 3000 TDS आहे ना, तो TDS हळूहळू कमी होतो आणि नंतर नवीन झऱ्यातनं पाणी आल्यानंतर तो पुन्हा वाढतो. पण त्याचं सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांनी जे आम्हाला सांगितलं आणि आम्ही स्वतः प्रत्यक्ष बघितलंय की त्याच्यामध्ये पाण्याचा जो चकचकीतपणा असतो ना, नितळपणा त्याच्यामध्ये, म्हणजे आता तुम्ही जर का वरती विहीर पूर्ण आता विहिरीचे हे किती खोली किती आहे, म्हणजे विहीर भरलेली आहे का कसं आहे आता? विहिरीची खोली आमची सर 50 फूट आहे. अच्छा. आणि 50 फुटाच्या खाली किती पाणी आहे, म्हणजे पाणी किती फूट आहे आता? 50 फुटाच्या खाली 15 फूट खाली पाणी. हा. आता तुम्ही जर वरनं बघताय ना, तर तुम्हाला ते या गेल्या 15 दिवसामध्ये फक्त 2 ते 3 वेळा मशीन चालवले, म्हणजे पंप चालवलाय त्याच्यामध्ये. तर पाण्याचा धुसरपणा कमी झालाय का नाही झालाय? असं धुसरपणा म्हणजे त्याची स्फटिकता असते ना, असं पाणी चकचकीत दिसतं. तर तसं दिसतंय काही आता? हा, दिसतोय ना, थोडं थोडं दिसतंय. ओके. तो जो थोडं थोडं जो झालाय ना, तो प्रकार आणखी वाढेल. तुम्ही फक्त ना ते मागे पाणी टाका, कारण तुमचं कसं आहे क्षेत्र कमी आहे आणि तुमची स्वतःची विहीर आहे. तर तुम्ही तर ते जर तुम्ही ते पाणी फिरवायला सुरुवात केली ना, तर बऱ्याचशा लोकांना सांगितलंय, कालच्या व्हिडिओमध्ये पण एक आलंय की आम्हाला जो 4-5 फुटावरचा पंप दिसायचा नाही, तर तो पंप दिसून खालचं 20 फुटाचं पण दिसायला लागलं. तर तो आता त्याचा मुद्दा लोक म्हणणार, अहो असं ते आम्हाला चकचकी पडून आणि पंप बघून काय करायचंय. तसं नाही. त्याचं कारण असं आहे की पाण्यामध्ये जे विरघळलेले क्षार असतात ना, ते क्षार जिथपर्यंत सक्रिय असतात तिथपर्यंत पाणी असं धुरकट दिसतं, धुसट दिसतं. आणि जेव्हा ते हे दिसतं, म्हणजे साधं सुद्धा सांगतो ना, तुम्ही एक पाण्याचा ग्लास घेतला आणि त्याच्यामध्ये 1 थेंब तुम्ही दूध टाकलं, 2 थेंब दूध टाकलं, तर कसं पाणी असं दुधाळ दिसतं ना, धुरकट दिसतं त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये ना ते विरघळलं गेलं. आता काय झालं की हे क्षार पण असे विरघळलेले आहेत. मग जर का आपण त्यांना निष्क्रिय केलं ना, तर त्याचा पहिला रिझल्ट काय दिसतो, तर पाण्याचा चकचकीतपणा वाढतो.
त्याच्यामधला. म्हणजे नितळता स्फटिकता वाढते. तसं खूप ठिकाणी झालंय. तर त्या पद्धतीने तुम्ही सगळं हे करा. आणखी तुम्हाला मनापासून सांगण्यासारखं काय आहे की वॉटर कंडिशननी तुमच्या येणाऱ्या शेतीच्या आयुष्यामध्ये किती फरक पडला असं वाटतं? आता असं मला तर वाटतं 100% सर फरक पडणार. कारण मी आता जी उसाला जी कॉक बसवलेले आहेत ना, हो. तर त्या कॉकवर जे आहे ना असं 4 ते 2 तासात येऊन. हं. हा, तर ते सर तर साचल्यामुळे मग ते काय होतं, कॉक फिरायला गेला तर काही वेळेस काही काही कॉक तुटले गेले त्यांनी जाम झाल्यामुळे. हं. तर आता ती समस्या माझी थोडी कमी दूर झाली आता. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, आणि त्याच्यावरती थर साचत होता 4चा, तो बी कमी प्रमाणात आलेला आहे आता. बरोबर आहे. आता तुमचं क्षेत्र असल्यामुळे ना 1.5 एकर असल्यामुळे ना तुम्ही आता ड्रिप नाही केलं ना, का केलंय? नाही, ड्रीप नाही केलेली. पण ड्रिपचा जर विचार करत असाल ना तर नक्की करा. याचं कारण असं आहे की आता ड्रिप चोकअप होत नाही ह्याच्यामुळे. हा. त्यामुळे ड्रिप कधी अगदी साधं लोकल ड्रिप जरी केलं ना तरी पण तुमचं ते 11,500 वगैरेचं येतं ना, त्याच्यामध्ये 11,000 12,000चं ते जरी केलं ना तरी पाण्यामध्ये बचत होते आणि महत्वाचं म्हणजे जमिनीचा ऱ्हास थांबतो. पाणी म्हणजे सर आम्हाला पाणी लय भरपूर आहे पाणी. हा, बरोबर आहे. पण पाणी भरपूर असलं तरी ते असं आहे की त्याचा उपयोग होत नाही. हो हो. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि महत्वाचा विषय असला तर सांगा, नसेल तर नाही सांगा. पाण्याच्या चवीमध्ये फरक पडला? हो सर, पडला ना, 100% फरक पडला ना. ओके. मग हे तुमचं घास जो आहे तर हेच पाणी जनावरांना वगैरे पाजता का? नाही, आमचं शेत जरा दूर असल्यामुळे जनावराला नाही आमचं. नाही, हरकत नाही. मी विचारलं फक्त की नसेल तर नाही त्यामध्ये. पण तुमचं म्हणजे तुमची नोकरी सांभाळून जो जोडधंदा आहे तो म्हणजे ही 1.5 एकर शेती, त्याच्यामधला ऊस आणि घास. हो. हा, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे कदाचित मला असं वाटतं की ते ऊसाचं उत्पादन तर वाढेल, पण तुम्ही घासाचं पण क्षेत्र वाढू शकता. म्हणजे तुम्हाला तो आता विदाऊट म्हणजे आता म्हणजे पूर्वी खतं लागायची दर महिन्याला 3,000 4,000ची. मग आता जर का खतं सोडली तर म्हणजे खतं गरजच नाही आता. मग आता तुमचा घासाला दुसरं काय द्यायला लागतं का काहीच नाही? नाही, दुसरं काही नाही, फवारणी करावं लागते आणि खत टाकावं लागतं, दुसरं काही करणार लागत. ओके, ओके. आणि फवारणीला पण हेच पाणी वापरा म्हणजे त्या फवारणीचे रिझल्ट पण त्याचे वाढतात. नाही, मी हेच फवारणी केली, हेच पाण्याची केली, घासावरती केली. अच्छा, अच्छा. फवारणी कसली करतात? कुठलं औषध असतं? आम्ही काय साधं औषध वापरतो, आपलं रोगर वगैरे. हा हा हा. ओके. तेच वापरतो मग. म्हणजे घासावर कशासाठी करायला लागते घासावरती फवारणी? ते घासावर काय होतं सर, ते मावा तुडतुडे पडते ना त्याच्यावर. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे हे म्हणजे कीड प्रतिबंधक उपाय म्हणून. हा, कीड म्हणून त्याच्यावर उपाय करावा लागतो. बरोबर, बरोबर आहे. चला, चांगली गोष्ट आहे. एकदम खूप खूप आनंद वाटला. कारण 15-20 दिवसामध्ये एवढे लवकर रिझल्ट आले ना. काय होतं, रिझल्ट सगळीकडे येतात पण शेतकरी लोक कसं असतात माहितीये का की अरे आता रिझल्ट पडलाय, थांब जरा, कशावरनं हा ह्याचा पडलाय, मी हा स्प्रे मारला म्हणून पडला का, हे झालं का, हवामान चेंज झालं का, असं वाटतं. पण तुम्ही खरंच मनापासून सांगितलं, विकासला पण सांगितलं, मला पण सांगितलं की माझं एवढं हे, आणि आम्ही पण त्याचं थोडंसं व्हिडिओ असा बनवणार आहेत की बाबा कर्ज घेऊन मशीन केली तर इतका भयानक प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्या ह्याच्यात ना. आणि आमचं पण सबसिडीसाठी प्रयत्न चालू आहे. त्यामुळे सबसिडी जर सुरू झालं ना की 50% पर्यंत सबसिडी जरी मिळाली तरी शेतकऱ्यांकडे हे प्रोडक्ट खूप चांगल्या पद्धतीने पोहोचेल त्या ह्याच्यामध्ये. आणखी एक महत्वाचा प्रश्न जो शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतो त्याच्यामध्ये, जेव्हा तुम्ही ती मशीनची किंमत ऐकली तेव्हा मशीनची किंमत तुम्हाला महाग वाटली होती का? सर, महाग वाटली होती ना. हा, पण आता आज ते सगळे रिझल्ट बघितल्यानंतर आता ते तुम्हाला महाग वाटते का योग्य वाटते? नाही, आता रिझल्ट आल्यावर योग्यच वाटते ना. हा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे की तुमच्या मनामध्ये असं कधी आणून देऊ नका की अरे माझ्यासाठी 15 दिवस चालले, काय माहिती 1 वर्ष चालते की नाही, 2 वर्ष चालते की नाही, 5 वर्ष गॅरंटी बोलतात पण या मुंबईच्या कंपन्या, पुण्याच्या कंपन्या कोण बघायला गेले वगैरे वगैरे, असं आणू नका. कारण आपण गेली 11-12 वर्ष शेतकऱ्यांबरोबर काम करतोय त्याच्यामध्ये. आपला जो पहिला शेतकरी आहे ना तावशीमध्ये बंडू शिंगण म्हणून, त्याचं मशीन आजपर्यंत चालू आहे. आणि दुसरं काय आहे की त्या मशीनमध्ये ना एक म्हणजे तुम्ही आता मशीन लावलंय तो जो इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे ना त्याला तुम्ही पॉवर दिली वगैरे, तेवढा एक सोडला ना म्हणजे तोही खराब नाही होत. पण जरी तो सोडला तर त्या मशीनला आता आयुष्यामध्ये काहीही होत नाही. इव्हन तुम्हाला माहिती असेल, विकास सरांनी सांगितलं असेल की आम्ही चोरीची पण गॅरंटी देतो. हो, सांग. मी तुमचा ते सर माझं म्हणजे मूळ कारण मी सांगतो तुम्हाला, शेतकऱ्याला मी तर कोण जवळपास मला शेतकऱ्याचा कोणाचा कॉन्टॅक्ट नाही लागला, काही नाही. कारण माझी विचार बाबा शेतकऱ्यांना जाऊन भेटावा, त्यांना विचारपूस करावा, पण पुढे कॉन्टॅक्ट सापडला नाही. पण मी तुमचं पंढरपूरला जी तुमची वार्ताहरांनी जी मुलाखत घेतली होती, हो बरोबर, अविनाश सुर्वे सरांनी. हो, तर त्यामध्ये निश्चित केला मी त्याच्यावर, लगे म्हणलं आपल्याला मशीन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच म्हणलं. हो, बरोबर. म्हणजे तो आत्मविश्वास माझ्यातनं जो माझ्या कामामधनं आणि माझ्या बोलण्यातनं आला तो तुम्हाला भेटला. हो हो.
बरोबर 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 आहे. नाही निर्णय तुमचा एकदम चांगला आहे. म्हणजे आणि फक्त माझं मशीन असं नाहीये, मार्केटमध्ये वॉटर कंडिशनर बनवणारे बरेच जण आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतोय आणि ते पण चांगलं काम करतायत त्याच्यामध्ये. आता शेतकऱ्यांचा जो महत्वाचा प्रश्न आहे ना, की तो असा आहे की त्यांना वॉटर कंडिशनर बद्दल आहे ना, त्यांना हे वाटतं, म्हणजे त्यांना वाटतं की याच्यामध्ये टीडीएस बदलत नाही, याच्यामध्ये हार्डनेस बदलत नाही, याच्यामध्ये काही चेंज होत नाही. याचा अर्थ हे बोगस तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जे काय खरं आहे ते फक्त आरो आहे आणि आरो शेतीला कधी परवडूच शकत नाही. कारण तुम्ही आता याच्यामधनं तासाला 50,000 लिटर पाणी काढताय तुम्ही. जर का ऍक्च्युअल मध्ये म्हणजे असं बोलू नये, पण खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही दीड एकर मधलं 1 एकर क्षेत्र जरी विकलत ना, तरी शेतीसाठी आरो येऊ शकत नाही. नाही येऊ शकत. मेंटेनन्स जास्त आहे ना. मेंटेनन्स जास्त आहे आणि त्याचं किती माहिती आहे का, दिवसाला तुम्हाला पाणी पाहिजे 50, जवळजवळ तासाला तुम्हाला 50,000 लिटर पाणी पाहिजे. मग ते एवढं भरपूर पाणी. बरं तुमचं 1.5 एकर क्षेत्र आहे म्हणून कमी आहे म्हणून ठीक आहे, पण शेवटी तेवढ्या तासाला त्याप्रमाणे तो प्लांट येणार. म्हणून आरो शेतीसाठी राहायला बाजूला, मी तर पोल्ट्रीमध्ये आणि जनावरांसाठी पण अजूनपर्यंत बघितला नाहीये त्याच्यामध्ये. कारण त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे त्याचा मेंटेनन्स देखभाल परवडत नाही आणि पहिली कॉस्ट आहे ती पण परवडत नाही. त्यामुळे हा एक असा सोपा साधा उपाय आहे. आता कालचा अनुभव सांगतो ना, तर काल आम्ही एके ठिकाणी, काल ते तुमच्याच ह्याच्यामधलंच आहे, जालनाचंच आहे, तालुका जालना जिल्हा पण जालना, त्यांचं काहीतरी पहिलं नाव आहे काहीतरी गावाचं, तर त्यांनी ते वापरलंय. म्हणजे त्यांच्याकडे पण एक साधारणपणे महिनाभर झालं, तर पाण्याची नितळता एवढी वाढली आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आता आमच्याकडे ना जनावरांनी पाणी अधिक प्यायला सुरुवात केली. म्हणजे एवढा उन्हाळा आहे ना, तर त्यांना चव आवडायची नाही पहिले, तर ते पाणी प्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये फरक दिसायला लागला. त्यांच्या याच्यामध्ये ते घरासाठी बांधकाम करतायत, तर बांधकामामध्ये ते पाणी वापरायला सुरुवात केली त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने एकदम चांगली गोष्ट आहे सगळं. तर खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचं हे फोन केल्याबद्दल. आणि बस बाकी सगळं ठीक आहे. मग पुन्हा बोलू आपण. हॅलो. हो हा चालेल, ठेवू मग फोन. हो ठेवा. ओके.